शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत थकीत कर्जाच्या रकमेमध्ये काही तफावत आढळल्यास शेतकऱ्यांनी अजिबात चिंता करण्याची गरज नाही. राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्ती देण्याबाबत निश्चिती करण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. त्यामुळे कर्जमुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र या योजनेचा लाभ नेमका कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, पात्रता काय असेल आणि कर्जमुक्तीची अंमलबजावणी कधीपासून होणार याबाबतची अधिकृत माहिती शासनाकडून जाहीर होणे महत्त्वाचे ठरणार आहे. आपल्याला ज्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने जी कर्जमाफी योजना आपण सगळ्या शासनाने आपल्याला जाहीर केली होती आणि साधारणतः आज तुम्हाला माहिती आहे की 16,96,000 खात्यांना आपण त्याची यादी ही आपल्याकडं लागलेली आहे आणि त्यांना आपण विशिष्ट क्रमांक पण आपण दिलेला आहे. परंतु काही बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आपल्याला माहिती आहे की जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये अडचण वाटत नाही आहे, परंतु राष्ट्रीयकृत बँकामध्ये शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत आणि तक्रारीमध्ये खरं तर ते शेतकरी ज्यावेळेस KYC करायला जातो आणि त्यावेळेस निश्चित प्रकारे त्याचं असणारं कर्ज, त्याची असणारी व्याज आणि रक्कम ह्यामध्ये तफावत दिसते. परंतु मी आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आपल्याला माहिती आहे की सरकारने जो आपल्याला हेअरकट म्हणजे आपल्याला माहिती आहे की जो आपल्या राष्ट्रीयकृत बँका आणि राज्य शासन यांच्यामध्ये जे चर्चा आणि समझोता त्यांची जी मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे जरी एखाद्या शेतकऱ्याची रक्कम आज जरी त्याला रक्कम शासनाची जी कर्जमाफी रक्कम कमी दिसत असली तर मी आपल्या माध्यमातून शेतकरी बांधवांना एकच सांगतो, ज्या शेतकऱ्याची थकबाकी ही 2 लाखाच्या आत आहे त्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी ही केली जाणार आहे. रक्कम तुमची जरी शासनाकडून तुमची कर्जमाफी रक्कम जरी तुम्हाला कमी दिसत असली तर ती वरची रक्कम ही तिथल्या त्या राष्ट्रीयकृत बँकेने त्यांनी त्या राष्ट्रीयकृत बँकेने ती द्यायची आहे. त्यामुळे यामध्ये कुठेही गफलत किंवा कुठेही गैरसमज करू नये. त्यामुळे रकमेच्या बाबतीमध्ये जे राज्य शासनाने आपल्याला जी रक्कम जाहीर केलेली ती संपूर्ण रक्कम थकबाकी रक्कम तुम्हाला सगळ्यांना तिथं थकबाकी रक्कम ही बँकेमध्ये राष्ट्रीयकृत बँका आणि शासनावरची रक्कम जी शासनाने दिली आणि शासन वरची रक्कम ही राष्ट्रीयकृत बँक भरणार आहे. त्यामुळं ती बँक तुम्हाला नीलचा दाखला हे माझ्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे आणि दुसऱ्या दिवशी नवीन पीक कर्ज सुद्धा त्याचा वाटप करायला आम्ही त्याप्रमाणे सांगितलं जाणार आहे.